काय करतेस? कबड्डी खेळते ते. बडबडू नको, मला कळतंय नख कापतेस. कळतंय ना, मग कशाला विचारते? अगं रात्रीचं नख काढणं अशुभ असतं. कोण बोललं? पूर्वज. पूर्वज गेले ना ते. काय अशी मरणाबद्दल बोलतेस तू? म्हणजे रात्रीच्या वेळी असं मरणाबद्दल बोलणं अशुभ असतं. पण मी कुठे काय बोलतेय? मी म्हणते ते पूर्वज गेले, आता ते खरंच गेलेत. आता काय रात्र आहे म्हणून ते गेल्याचं काय आलेत असं म्हणायचं का? नको ना अभद्र बोलू, सांगते ना तुला. बघ कुत्री ओरडते. मग माझ्यामुळं म्हणजे मी बोलले ते त्यांना ऐकू गेलं म्हणून ते ओरडतायत. अगं त्यांना कळत तरी असेल का मराठी? त्या टपीला पण येत नव्हतं. अगं मुक्ता, कुत्री ओरडणं अशुभ असतं. अगं कोण पण ओरडणं अशुभच असतंय, वाईटच असते. म्हणजे बघ आता मी तुला जेव्हा ओरडते तेव्हा ते काय चांगलं असते का? चांगलं वाटते का तुला? हा ए बघ, काहीतरी अघटित घडणारे सांगून ठेवते, माझी काही समजूत काढू नकोस तू. अगं काय बोलते तू? काही घडणार नाही. अगं भूक लागली असन त्याला म्हणून ओरडत असन तो. बघ भेटलं त्याला खायला म्हणून ग बसलं. अगं काय झालं? बंद पडलं की आता कुत्रं? मांजर आहे ते. अगं ते पण अशुभच असतं. तुझा काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाही बाबा. कुठला पण प्राणी ओरडला काय पण झालं की लगेच अशुभ वाटते तुला. बस इकडं, देवाचं नाव घे, मी आलेच. मी तुला सांगते काहीतरी अशुभ घडणारे, विश्वास ठेव माझ्यावर. काही घडणार नाहीये, तू थांब जरा, मी आले जाऊन. कुठे चालली एवढं रात्री? नको ना सोडून जाऊ मला. अगं मांजरीला हाकलून येते. नको ना. मग तुला ढकलू घरा बाहेर? नको. हे बघ मला ना झोपायचंय शांतपणे. एकतर तिला बंद पाडावं लागेल नाही तर तुला, आणि तिला बंद पाडणं जास्त सोपं आहे. तू देवाचं नाव घेत बस, मी आले. गधेडा. लात नको मारू. अरे ए टिकड़ा. लात नको. अरे काय करतो? लात मारतो. टिकड़ा. अरे टिकड़ा, एम नहीं करो. अरे टिकड़ा. नीज रे माग.
गाई ग, अरे काय वीज आहे का भाऊबीज आहे? फटाके फोडतात असं वाटत. हे ए कोण आहे तिकडे? बाई तिकडे कोण लपलाय? बाई बाहेर ये. बाई मी घाबरत नाही. रे कोणी ठेवलंय एवढं सामान इकडे? अरे भाई काय करतोय तू? अरे काय करतोय तू? कशाला घाबरवतोय? भाई पाणी प्यायला जायचंय ना आपल्याला. भाई काय करतोय तू? काय हे काय असे डोळे? काय वाघाचे डोळे आहेत भाई? हे तुम्ही घाबरलो नाही. तुला वाटेल असं भाई, पण हे जर बंदूक असती ना चुकून पाण्याच्या बाटलीच्या ऐवजी तर डायरेक्ट गोळी सुटली असती आपल्याकडनं. तुझा काही नाही भाई, हे फोटोचाच फॉल्ट आहे. हे लोक कसे फोटो काढतात? जरा हसतात बिसतात फोटोमध्ये. इथे मागे सीनरी असते बाई. बाई असे शेजारी फुलदाणी बिलदाणी ठेवलेली असते. जरा टिपॉय बिपॉय असतो शेजारी. असं लोक पोज बीज देतात. असं गालावर बिलावर हात बीत ठेवतात आणि मस्त स्माइल बिल देतात. हे काय आहे बाई? काय फोटो आहे? म्हणजे तुला फोटोला बोललो मी तुला. तुम्हाला बाबा नाही, तुम्ही हँडसमच दिसताय, पण तुम्ही आता बाई आमचा आपला प्रॉब्लेम समजून घ्या. काय झालंय, आता मी एकटा असणार आहे ना भाई. एकटा इकडे झोपणार आहे, एकटाच राहणार आहे इकडे. तर तहान लागली तर एकट्यालाच बाई पाणी आणायला जायला लागणार ना तिकडे. तर म्हणून बोलतोय, बाकी काही नाही. मग आता असं मी जाता येता चुकून फोटो बघितला तर भाई आपली जरा हे होतं ना. आणि तसंही भाई आता तुम्ही दर्शन देण्यासाठी स्वप्नात येताय ना, मग उगाच फोटोचं दर्शन कशाला? भाई आपल्या आपल्यात एक अग्रीमेंट करून टाकू. काय करतो भाई, तुम्ही स्वप्नात या, मी आता तुमचा फोटो इथून काढून टाकतो. हा काय चाललंय? मी काय नाही केलं. मी नाही काय केलं. हा तिकडे फोटोपाशी काहीतरी खुडू करत होता. अरे भाई, कुटर पुटर कोणी केलं तरी मारायचं कशाला? सारखं बाई मारते कशाला? आणि मारला बाई दाढी का खेचली? पण मला काय माहिती की त्या चादरीखाली तूच होता. अरे मग काय चोर वाटलं का भाई? चादर आपली आहे ना. अरे पण चोर चादर चोरू शकतो ना. अरे चादर चोर असतो का कुठे? अरे मला काय माहिती. अरे पण काय करत होतास तू अरे इथे? काय करत होतो? काय भाई फोटो काढत होतो. आता फोटो कशाला काढायला पाहिजे? अरे विंडो काय का, कॅमेरा आहे का हातात माझ्या? बाई फोटोचा फोटो काढत होतो. हा फोटो मी काढत होतो बाहेर, या भिंतीवरनं बाहेर काढत होतो. ओके. पण कशाला? कशाला म्हणजे बाई मी आता झोपलो तर स्वप्नात बाबा आला होता. आणि तो म्हणाला फोटो काढ. नाही मग बाई तो प्रेग्नंट होता. ना तुला चपलीने मारला पाहिजे. आता पास झालं तुझं. लग्न करायचं, पोरं पाहिजेत, ते म्हणून तुला अशी स्वप्न पडतात सगळी. आपण तिघच राहिलोय आता. आपण तिघांनी तिथं हॉटेल सांभाळायचंय. केवढी मोठी जबाबदारी आहे. विसरत आहे हे सगळं. नाही, काय मी स्वप्नांच्या गावी जावे आणि अर्थ जाणून घ्यावे पुस्तक वाचलं होतं. या स्वप्नाचा एक वाईट अर्थ आहे. काय 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 अर्थ काय? काहीतरी विपरीत घडणार आहे इथे. विपरीत खरंच सांगते, त्यात होतं मी वाचलंय. हा विपरीत घडणार आहे. एकच विपरीत घडणार आहे आता. काय? 3 म्हणल्याच्या आत, मी 3 म्हणल्याच्या आत जर तुम्ही झोपायला गेले नाही ना, तर या काठीनं मी तुम्हाला हाणणार आहे आणि तुम्हाला समुद्रात फेकून देणार आहे. आणि मग मी एकटी मालकीण होणार आहे या हॉटेलची. अरे भाई तू मालकीण झाली तर तू 1 2 आम्हाला आनंद.
काय करते? ओके, हे कावळे मेले. सकाळपासून काव 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 सुरू आहे त्यांची. धड मला पोती वाचू दिली नाही, पूजा करू दिली नाही. थांब. अगं ठीक आहे ना, राहू दे ना. आणि चांगलंच तर कावळे आहे ना, म्हणजे पाहुणे येणार, म्हणजे लई कस्टमर येणार आज आपल्या इकडे. ते साधे कावळे, हे डोमकावळे. हा मग डोमकावळे वाईट असतात. तू पण ना, तुझ्या अंधश्रद्धेपायी प्राण्यांना वाईट सांगते का तू? अरे जाऊ दे ना, अरे मुके प्राणी येते त्यांना कशाला बोलती? निसर्ग आपल्याला सतत काहीतरी सांगत असतो अगं. गबसायला सांगतो का? नसन सांगत ना तर मी सांगते, गबस. तू आत्ता बोलते हे, पण हॉटेलवरचं असं मोठं संकट चालून येईल ना, तेव्हा कळेल. थांब. हा ठीक आहे, तेव्हा बघू मग आपण. तू चल, तू पूजा कर. चल. अरे काय तू? कुरिअर. हाच तुझं भयानक पाहुणा. हो, भयानक कोणाला म्हणताय? माझी आई तर म्हणते मी छान आहे दिसायला. अरे माईचं प्रेम आंधळ असतं. नाव काय तुमचं? संकटमोचन कावळे. हेच संकट आहे वाटतं. काय? काही नाही, दे संकट. कुरिअर द्या. मॅडम तुमची सही. याच्या हो, कशाने? पेन? बोटाने. झालंय वाटतं. हा, ओके, थँक्यू. चल ठेव तिकडे, बघू काय. हा इकडे. मुक्ता, हे पार्सल खयाली पुलावच्या नावाने आलं. कोणी मागवलं? उघडून बघूया, वस्तूवर कळन कोणाचं आहे ते. मुक्ता, बॉम्ब वगैरे असेल तर? हे नाही, बॉम्ब नसेल. आपण काय एवढं वाईट जेवण बनवत नाही की कोणी बॉम्ब पाठवलं ना आपल्याला उडवल. आणि तसं पण बॉम्ब कुरिअर ना कसं काय? अगं पण आपल्याला कुठे माहिती होतं तो कुरिअरवाला खरं आहे की नाही ते. आणि आपण त्याचा तो आयडी वगैरे पण चेक नाही केला. बरोबर आहे. मला वाटतंय बॉम्बच असेल. तसं पण काय आहे, मी आजपर्यंत कधी बॉम्ब पाहिला नाही. शेवटचं का होईना मला बॉम्ब पाहायचा. हे आकाशवाणी? रेडिओ? हा, रेडिओ. हे कोणाचं आहे? माझा आहे. घे. तू बॉम्ब बोलत होती ना, म्हणून अतिरेकी बनून आलाय तो. काय रे, काय झालं? काय मला काहीच नाही. काय? हे काय घातलंय असं? अच्छा, हे का? ते सर्दी झाली म्हणून घातलं. सर्दी? काल भिजलो ना मी, त्याच्यामुळे सर्दी झाली बाई. तू पावसात भिजलास? पावसात कुठे भिजलो? मग घामाने भिजलो ना मी. घाम आला काल, ते मी घाबरलो, मग घाम आला, मग सर्दी झाली. खरं सांग 4 वर्षातून आज पहिल्यांदा आंघोळ केली म्हणून झाली ना सर्दी? आहे मुक्ता जोक. अरे पण तू हे जे घातलंयस त्याने तुला अजून घाम येणार, त्याच्यामुळे तुझी सर्दी अजून वाढणार. काय उपयोग आहे त्याचा? पॉइंट आहे. मुक्ता, ते मी पसरू नये ना, तुमच्यापर्यंत येऊ नये म्हणून घातलंय. अरे पण काय उपयोग आहे त्याचा? नाक आणि तोंड उघडच राहणार आहे त्यांनी. मुक्ता, कानात न पसरू शकते सर्दी. आपली एकदम फास्ट आहे सर्दी. आमच्या चाळीत दळवी काका आणि आम्ही यांच्यात 2 मजल्यांचं अंतर होतं. तरी सुद्धा आपल्याला सर्दी झाली ना बाई की लगेच ते शिंकायला लागायचे दळवी काका. एकदम झोमलास्टिक फास्ट आहे सर्दी. तुम्हाला होऊ शकते, नाजूक आहे तुम्ही. काढा आणू का तुझ्यासाठी? काढा नको. ओ ते काढा. काय मुक्ता, जोक करते तू सारखी. अरे जोक वगैरे सोडा भाई, या रेडिओकडे बघा. काही नवीन टेक्नॉलॉजीचं आहे, लेटेस्ट. भाई सोलारवर चालतो. आपण काहीच करायचं नाही, दिवसभर फक्त असं खिडकीत ठेवून द्यायचा आणि संध्याकाळ झाली की गाणी सुरू.
ते ठीक आहे पण रेडिओ कशासाठी? अरे ते आता मी बाई एकटा असणार आहे ना. आधी कसं खोलीमध्ये साहिल आणि गौरव असायचे तर त्यांची बडबड चालू असायची, झोप लागायची, काही वाटायचं नाही. आता बाई काही आवाजच नाही तर म्हणून मग रेडिओ घेतलं. चाळीत असल्यापासून सवय आहे ना, गोंगाट असल्याशिवाय झोपच येत नाही, खाण्याला लागतं सत्तू काहीतरी. अरे भाई सेंटी काय होतंय? अरे हा नवीन रेडिओ आणलाय एंटरटेनिंग साठी. अरे भाई वाजवू ना. लाव लाव. आएगा बदलू ना बाई. कोणीतरी अच्छा हे बाई अशी काय लागतात गाणी? संकट शुभ अघटित. नाही बाई तसं नाही, म्हणजे मी काय झालं? ए बाई बंद पडलाय रेडिओ. असं कसं बंद पडेल? अरे नाही दे इकडे. आमच्या गावाकडे एक नाव येतं त्याच्याकडे सेम रेडिओ होता. काही नाही, बंद पडला की 2 चापट्या मारला की सुरू व्हायचा. बघ आता होईल चालू. चालू आहे अगं तो रेडिओ, त्याला मारून नाही होत गं काही. नाही तुम्ही अरे भाई तुम्ही असं का करता यार? काय अरे याचा नाही फायदा आहे काही आता. का केलंस? हे सुद्धा मुक्ताने केलंय. हे भाई काल रात्री केवढ्या जोरात तो ओढली दाढी. म्हणजे ती खोटी दाढी होती? मुक्ताने ती दाढी ओढली आणि ती नाही शेंड्याला नको. नाही काल होती काल होती. शेंड्याचं सोडा, ती दाढीचं बोला आधी. केसतोडी. केसतोडी झाली बाई. हिनी दाढी ओढली ना काल, केसतोडी झाली. रात्रभर झुमला स्टिक दुखत होतं म्हणून काढायला लागली. त्या दाढीला डिंपल असल्यासारखे झाले होतं बाई. बाई हसा. हसा बाई हसा. तुम्हाला काय करणार आहे दाढीचं लव? बाई 6 पावसाळे बघितले होते दाढीने आणि या पावसाळ्यात शिकार केली बाई तू. आणि या बाई दाढीच्या प्रकरणात ना रेडिओचं प्रकरण विसरायचं नाहीये. नवीन घेतलाय सेकंड हँड मी. 4,000 रुपयाचा तो रेडिओ आहे. कोण भरून देणार? सगळं काढून घेतलं माझ्याकडनं. माझा रेडिओ, माझी दाढी. हे कोण? अशुभ अघटित पाहून सांगितलं. तो रेडिओ वाला काय सर्व्हिस आहे बघितलं का बाई? रेडिओची सर्व्हिस बघितलं? एक खराब झाला दुसरा हजर बाई. माणूस हजर. ओ ए बाई इकडे इकडे इकडे